आणि अशा दिव्य पर्व काळाच्या निमित्ताने परमहंस श्री हरिहर बाबा यांच्या मंदिरामध्ये आपण प्रवचन करण्याचा या ठिकाणी योग या ठिकाणी आलाय। तसं जर पाहायला गेलं तर आज आपण मनाने पंढरपूरमध्ये आहोत, शरीराने आपल्या स्थानात आहोत, पण मनाने पंढरपूरमध्ये आहोत। आषाढी एकादशी म्हटल्यानंतर वारकरी हा जो खरा वारकरी आहे, आषाढी म्हटल्यानंतर जर विचारलं तो कुठे असेल तर तो पंढरीशिवाय दुसरीकडे राहूच शकत नाही। जुन्या वारकऱ्यांचा असा एक नियम होता, वारकरी दशमीच्या दिवशी जर पंढरपूरला दिसला नाही तर ते जुने वारकरी असं समजायचे, ज्या अर्थी दशमीला तो पंढरपूरला आलेला नाही त्या अर्थी तो मेला। पूर्वीच्या लोकांचा असा एक नियम होता। पंढरपूर वारकऱ्याकरता नाही, सर्वांकरता भूवैकुंठ पंढरपूर, त्याला भूवैकुंठ म्हटलेलं आहे। पंढरीचं महात्म्य वर्णन करत असताना पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी। अनेक तीर्थ आहेत, पण त्या अनेक तीर्थामध्ये पंढरपूरची दिव्यता एक अलौकिक आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एके ठिकाणी, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहिवा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ। एकदा पंढरपूरला गेल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन एक वेळा। किंवा तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे। संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कै एकादशी आषाढी। तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे। अंतकरणामध्ये ज्याच्या आर्तता आहे, पंढरपूर विषयी ज्याच्या अंतकरणामध्ये ओढ लागलेली आहे, भगवान त्याची वाट पाहतात। आपल्याला वाटत असेल की आपली वारी चुकली, पण एक काल असा आला होता की त्या कालामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची देखील वारी चुकली होती। त्यावेळेला तुकोबारायांना खूप क्लेश झाले, कारण मासा हा पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आणि त्याला जर पाण्यातून बाहेर काढलं तर किती काळ जगू शकतो। आपल्या इथे भोकरला मासा पाण्यातून जर बाहेर काढला तर किती दिवस जगतो, किती वेळ जगतो। मत्स्या मरण त्या वियोगे, जीव जिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे। पाण्याचा वियोग की मरणाशी संयोग हे माशाचं जीवन आहे। मासा पाण्या वाचून राहूच शकत नाही। जसा मासा पाण्या वाचून राहू शकत नाही, तसं जीवनामध्ये माणसाने परमात्म्या वाचून राहू नये। जसं माशाला पाण्याचा वियोग म्हणजेच मरण, तसं वारकऱ्याला देवाचा वियोग म्हणजेच मरण। आणि तो वियोग एखाद्या वेळेला शरीराने झाला तर बिघडत नाही, पण मनाने झाला नको पाहिजे, मनाने व्हायला नको। आज आपण शरीराने पंढरपूरमध्ये नाही, ज्यांच्या 200-200, 300-300 वर्षांच्या परंपरा आहे, ते लोक देखील आज आपलं प्रारब्ध म्हणा, दुर्दैव म्हणा, त्याचं कारण आज घरी आहे। नाहीतर आज आपल्या भोकरची किती मंडळी पंढरपूरला राहिली असती, जवळजवळ बरेच राहिले असते। महाराष्ट्रातले बरेच लोक आज पंढरपूरला राहिले असते, परंतु शेवटी हरी इच्छा बलवाना।
प्रारब्धाच्या पुढे कोणालाच जाता येत नाही. अदृष्टाधीन शरीर तेथा आली आई हरिहर, अन्यथा न कळवे तीर मात्र हे वेद शास्त्र संमत. धर्मामध्ये एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि एक निवृत्ती लक्षण धर्म आहे. प्रवृत्ती लक्षण धर्मामध्ये एक विशेष धर्म आणि एक साधारण धर्म आहे. वारी जे आहे ते वारी हा एक साधारण धर्म आहे. वारी ही वेदामध्ये देखील मान्य आहे. वारी ही धर्मशास्त्रामध्ये मान्य आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ युतुलाची शोधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. तग्गोह देव आत्मबुद्धी प्रकाश मुमुक्षुर्वै शरणम अहम प्रपद्ये. वेदामधलं श्रुतीतलं वाक्य आहे. वेदामध्ये देखील परमात्म्याची शरणागती सांगितलेली आहे. वारी स्मृती ग्रंथामध्ये वारीचं वर्णन आलेलं आहे. वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तीर्थानुसरण हा एक मुद्दा आहे आणि तीर्थानुसरणामध्ये 5 गोष्टी येतात. कोणतंही तीर्थ असू द्या, तीर्थानुसरण म्हटलं की 5 गोष्टी येतात. तीर्थानुसरणामध्ये पहिली गोष्ट येते, त्या तीर्थाची यात्रा झाली पाहिजे. आपण जसं मागच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये रामेश्वरला गेलो, आपल्या जवळ जरी असलं तरी ते तीर्थ आहे आणि तीर्थी यात्रा होणं, यात्रेला जाणं हा एक तीर्थानुसरणातला पहिला मुद्दा आहे. तिथला असेल, पंढरपूरचा असेल, अजून आपले गुरु ज्या स्थानामध्ये निवास करत असतील, आपलं आराध्य दैवत ज्या स्थानामध्ये असतील त्या स्थानाला जाणं ही वारी आहे, तीर्थयात्रा आहे. असं वर्णन आहे. एक सांगतो तुम्हाला, आपल्याला आळंदीला जर जाणं होत नसलं, आळंदी ज्या दिशेला आहे त्या दिशेकडे पाहून जरी प्रणाम केला तरी आपल्याला आळंदी दर्शनाचं फल मिळतं. आपल्याला तापी मातेवर रोज स्नानाला जाणं होत नाही, चंद्रभागेवर रोज स्नानाला जाणं होत नाही, नर्मदेवर रोज स्नानाला जाणं होत नाही, गंगेवर स्नानाला जाणं होत नाही. त्या तीर्थाचं स्मरण करा तरी आपल्याला त्याचं फल मिळतं. पूर्णतः स्नान करण्याचं जे फल आहे ते जरी नाही मिळालं तर पण वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तापी मातेच्या आपण जवळ आहोत, दुरून जरी तापी मातेला प्रणाम केला तरी त्या प्रणामाने स्नानाचं फल मिळेलच, नाही असं नाही. तसं पंढरपूरला आपण जाऊ शकत नाही, शरीराने जाऊ शकत नाही, पण मनाने आपण तिथे जाऊ शकतो. मनाने एखाद्या स्थानावर जाण्याकरता पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही, समय जाण्याची गरज पडत नाही, कार्य सोडण्याची गरज पडत नाही. आपण मनाने पंढरपूरला जाऊ शकतो. आपण इथे आहोत आज, पण मनाने पंढरपूरला आहे. म्हणजे मनानेही आपण त्या तीर्थानुसरणाचं एक मुद्दा आपल्या जीवनामध्ये करू शकतो. जसं आज आपण तिथे शरीराने जाऊ शकत नाही, ही देवाची इच्छा समजा, पण मनाने आपण जाऊ शकतो. तीर्थानुसरणामध्ये पहिला मुद्दा येतो तीर्थाची यात्रा करणं. मग ती यात्रा करत असताना पायी तीर्थयात्रा घडो हा एक मुद्दा आहे. सार्थक चरण आणि निरर्थक चरण एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय. जे पाय देवाच्या दर्शनाला जातात ते सार्थक पाय आहे. जे पाय तीर्थयात्रा करतात ते सार्थक चरण आहे. जे चरण तीर्थयात्रेला जात नाही, साधू संतांच्या दर्शनाला जात नाही, देवाच्या दर्शनाला जात नाही, ते चरण निरर्थक आहे. त्याला निरर्थक चरण म्हणतात. जे हात देवाची पूजा करत नाही ते हात निरर्थक आहे. जे डोळे देवाला पाहत नाही ते डोळे निरर्थक आहे. जे कान देवाची कथा कीर्तन ऐकत नाही ते कान निरर्थक आहे. जी त्वचा भगवंताच्या जवळ असलेल्या पुष्पमाळेला म्हणा, तुलसी दलाला म्हणा, स्पर्श करत नाही ती त्वचा निरर्थक आहे. असा नियम आहे. देवाच्या गळ्यामध्ये असणारा फुलांचा हार असेल, तुळशीची माळा असेल, मंजुळे, तुळशीच्या मंजुळ्या असतील, देवाच्या चरणावर पडलेलं फूल असेल, धर्मशास्त्राचा असा नियम आहे त्या फुलाचा किंवा त्या तुळशी माळेचा, त्या मंजिरीचा असा सुगंध घेतला पाहिजे. ते घ्राणेंद्रिय निरर्थक आहे की जे भगवंताच्या चरणावर पडलेल्या पुष्पाचा सुगंध घेत नाही. ते डोळे निरर्थक की जे डोळे देवाला पाहत नाही.
आणि ते कान निरर्थक आहे की जे कान भगवंताची कथा ऐकत नाही. तुकोबारायांना ज्यावेळेला पंढरीचा विरह झाला त्यावेळेला तुकोबाराय जोपर्यंत वारकरी येत नाही परत पंढरपूरहून तोपर्यंत तुकोबारायांची काय अवस्था झाली त्याच्या स्वतंत्र प्रकरण आहे गाथ्यामध्ये. काय असं त्या पंढरपूरमध्ये, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. अनेक तीर्थ आहे जगामध्ये पण पंढरपूरचं जे महत्व आहे ते इतर तीर्थाचं नाही. उदंड पाहिले तुकोबाराय म्हणतात, उदंड वर्णिले उदंड ऐकिले, पण ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. पंढरपूरला पर्व काळाच्या वेळेला नव्हे दररोज दुपारी 12 वाजता भगवान शिव देखील स्नान करता येतात. करती अंघोळी होती पुनीत. पुंडलिक रायांच्या जवळ येतात, चंद्रभागेचं स्नान करतात आणि पवित्र होऊन जातात. तीर्थानुसरणामध्ये जे 5 मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे तीर्थयात्रा घडली पाहिजे. अनेक लोकांनी तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रा भरताने केली, तीर्थयात्रा बलरामदादाने केली, तीर्थयात्रा भगवंताने केली. अनेक लोकांनी तीर्थयात्रा केल्या. ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा, तुकोबारायांनी तीर्थयात्रा, नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करत असताना नामस्मरण केलं, एखादं आपण काहीतरी कर्म केलं, सत्कर्म केलं आणि ते केल्यानंतर जर आपल्याला असा विश्वास नसेल की याच्याने आपल्याला काही फायदा होईल का, तर मग ते फल नाही मिळत. आपण चंद्रभागेचं स्नान केलं, पण स्नान केल्यानंतर जर असा विश्वास असला मनामध्ये की चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा किंवा सर्व चंद्रभागे स्नान केल्यानंतर पाप जातं, पण जर आपला निश्चय जर झाला नाही तर पापच जाणार नाही. निश्चय होणं महत्वाचं आहे. तीर्थयात्रा करणं. 3 मुद्दे आपण पाहू. एक आहे कायिक तीर्थ, एक आहे वाचिक तीर्थ आणि एक आहे मानसिक तीर्थ. आपण मनाने शरीराने जाऊ शकत नाही पण मनाने जाऊ शकतो. मानसिक तीर्थयात्रा करू शकतो. कायिक तीर्थ या शब्दाचा अर्थ काय, वाचिक तीर्थ या शब्दाचा अर्थ काय आणि मानस तीर्थ या शब्दाचा अर्थ काय. शरीराने कोणत्याही प्रकारची हिंसा न होणं, न करणं याला कायिक तीर्थ म्हणतात. अहिंसा ही परमो धर्म हा कायिक तीर्थ आहे. ज्याने शरीराने कोणतीच हिंसा केली नाही, एखाद्याकडून काही अपराध घडला पण शरीराने त्याच्याकडून हिंसा झाली नाही, ते कायिक तीर्थ आहे. एक आहे वाचिक तीर्थ. वाचिक तीर्थ शब्दाचा अर्थ आहे आपल्या जीवनामध्ये शक्यतोवर असत्य वचन न वदणं, न बोलणं, असत्य न बोलणं, नेहमी सत्य बोलणं हे वाचिक तीर्थ आहे. आणि एक आहे मानसिक तीर्थ. वैराग्य अंतकरणामध्ये बांधून घेणं याला मानसिक तीर्थ म्हणतात. अनुताप म्हणजे वैराग्य, एक मानसिक तीर्थ आहे. वाचिक तीर्थ म्हणजे सत्य बोलणं, ज्याच्या जीवनामध्ये नेहमी सत्य आहे समजायचं ते वाचिक तीर्थ आहे. ज्याने कधीच शरीराने कोणाची हिंसा केली नाही समजायचं ते कायिक तीर्थ आहे. आणि ज्याने कधीच मनाने ज्याच्या आणि काय तर कोणत्याही प्रकारचा संग्रह नाही, वैराग्य झालेला आहे मनाने, समजायचं ते एक मानसिक तीर्थ आहे. एक कायिक तीर्थ, वाचिक तीर्थ आणि मानसिक तीर्थ हे 3 प्रकारचे तीर्थ आहेत. तीर्थयात्रा करत असताना शक्यतो 10 प्रकारचे दोष धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते 10 प्रकारचे दोष धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले जे आहेत ते आपल्याकडून व्हायला नको. आता ते लांबील, आपल्याला जास्त वेळ करणं नाही प्रवचन. पण जो तीर्थयात्रा करतो, जो पंढरपूरला गेला, तुकोबाराय म्हणतात भाग्यवंत म्हणोतया, तो खरा भाग्यवान आहे. तुम्ही म्हणाला आता आम्ही तर गेलो नाही यावर्षी, आम्ही भाग्यवान नाही का? मी अगोदरच बोललो तुम्हाला, शरीराने गेले नाही पण मनाने तिथे जावं, म्हणून आपण भाग्यवान आहोत. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया.
संसाराला शरण जाणारा आणि परमात्म्याला शरण जाणारा याच्यात फरक आहे. पुन्हा तो मुद्दा मागे राहून जाईल म्हणून तो सांगतो. पुन्हा तीर्थयात्रा करणं हे जसं तीर्थानुसरणातला एक मुद्दा आहे, तसं दुसरा मुद्दा आहे त्या तीर्थामध्ये निवास झाला पाहिजे, त्या तीर्थामध्ये राहणं झालं पाहिजे. असं आहे. आता म्हणजे कदाचित ते तुमच्या नियमात बसेल नाही बसेल मला माहिती नाही, पण पंढरपूरला गेल्यानंतर कमीत कमी 9 दिवस तिथे निवास झाला पाहिजे. माझं बोलणं समजतंय का? पंढरपूरला गेल्यानंतर कमीत कमी 9 दिवस कोणतंही तीर्थ असू द्या, तिथे 9 दिवस निवास झाला पाहिजे. शक्यतो 9 दिवस का? आपण आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. 9 दिवस जर तीर्थक्षेत्रावर निवास झाला तर तीर्थानुसरणाचं फल मिळतं. ज्या ठिकाणी जाहीत, आता आपलं ते शक्यच नाही एवढं. आपण आता त्र्यंबकेश्वरला जातो, 9 दिवस राहू शकतो का? 9 दिवस राहत नाही, कमीत कमी 9 तास तरी राहा. 9 तास शक्य आहे. पण काही काही माहित आहे का, पंढरपूरला गेला, बस स्टँडवर उतरला, चंद्रभागेवर गेला, स्नान केला की तिथून कळसाचं दर्शन घेतलं की रेल्वे स्टेशनवर येतो. तर 9 तासही थांबत नाही. पंढरपूरचे जे तांग्याचे घोडे असतात ना, ते ज्या वेळेला रेल्वे स्टेशनवर असतात त्यावेळेला त्यांचं तोंड देवाच्या मंदिराकडे चंद्रभागेकडे असतात. आणि ज्या वेळेला तिथे शिवाजी पुतळ्याजवळ येतात, लोकांना उतरवतात, त्यावेळेला त्यांचं तोंड लगेच रेल्वे स्टेशनकडे जातं. त्यांना दर्शनच नाही. तसं काही काही माणसं पंढरपूरला निमित्ताला जातात फक्त. अहो पंढरपूर, हा मग कळस देखील ना असंच म्हणता का? कळस पाहिला ना? अरे हे कोणा करताय? तुका म्हणे मोक्ष देखील या कळस सहज हा नाश अहंकाराचा, पण कोणा करता? ज्याच्याकडून शक्यच नाही त्याच्या करताय. याही पुढचं सांगू. पाहता राऊडाची पाठ तीर्थे गळती 360. मंदिराचं पाठ जरी पाहिली आपण पंढरपूरच्या, तरी आपल्याला 360 तीर्थ केल्याचं पुण्य लागतं. तीर्थानुसरणातला दुसरा मुद्दा आहे की तिथे निवास झाला पाहिजे, राहणं झालं पाहिजे. तीर्थानुसरणातला तिसरा मुद्दा आहे की ज्या तीर्थावर आपण जातोय त्या तीर्थातल्या जलामध्ये आपलं स्नान झालं पाहिजे. तीर्थ जलामध्ये स्नान झालं पाहिजे. कोणत्याही तीर्थावर जा तुम्ही, तिथे जर गंगा असेल, पवित्र नदी असेल, त्या जलामध्ये स्नान झालं पाहिजे. तीर्थानुसरणातला हा तिसरा मुद्दा. तिथे निवास यात्रा झाली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तिथे निवास झाला पाहिजे. तिसरा मुद्दा तिथल्या जलामध्ये स्नान झालं पाहिजे. आणि चौथा मुद्दा तिथे दान पुण्यादी सत्कर्माचरण झालं पाहिजे. तीर्थामध्ये गेल्यानंतर दान दिलं गेलं पाहिजे. हे बघा, आता आपण पंढरपूरला गेलो नाही, पण आज आपल्या इथे फराळाची पंगत झाली, फराळाच्याही पंक्ती झाल्या, सकाळी झाली ना आताही झाली. आणि उद्या आता द्वादशीचं पारणं सोडायचं आहे. समजून जायचं आपण पंढरपूरमध्येच पारणं सोडतोय. काय करणार, काय सांगा? नाईलाज. तीर्थानुसरणामध्ये आणि काय तर दान पुण्यादी सत्कर्म झालं पाहिजे, हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा झाला मला. पहिला मुद्दा तीर्थयात्रा घडणं, दुसरा मुद्दा तिथे निवास होणं, तिसरा मुद्दा तिथल्या जलामध्ये स्नान करणं, आणि चौथा मुद्दा दान करणं, सत्कर्माचरण करणं, चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा त्या तीर्थामध्ये मरण आलं पाहिजे. आता शेवटचा मुद्दा आवडणार नाही तुम्हाला. ज्या तीर्थात आपण गेलोय त्या तीर्थामध्ये आपल्याला मृत्यू आला पाहिजे. या 5 गोष्टीपैकी एक गोष्ट तरी आपल्या जीवनात तीर्थयात्रा करताना झाली पाहिजे. या 5 गोष्टीने मिळून जे होतं त्याला तीर्थानुसरण म्हणतात. त्याला तीर्थानुसरण म्हणतात. मग आपण कोणते, काही लोक जगन्नाथपुरीला जातात, काही लोक रामेश्वरला जातात, काही बद्रीनाथ केदारनाथला जातात, काही लोक द्वारकेला जातात, 4 धाम करतात. अनेक तीर्थयात्रा करा, पण जव नाही देखील पंढरी. पण तुम्ही सर्व तीर्थयात्रा करून जर पंढरपूरला गेलेच नाही
तर तुकोबाराय म्हणतात निरर्थक आहे. जो परमात्म्याला शरण गेला तो भाग्यवान आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने दुर्दैवी आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने दुर्दैवी त्याचं वर्णन केलंय. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोणता आणि दुर्दैवी कोणता त्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसे निवय. जो ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने करंटा कोण आहे, जो अद्वैताची वाटच जाणत नाही, जो आत्मस्वरूप ज्ञानाला जाणतच नाही, स्वरूप ज्ञानापर्यंत जो पोहोचलाच नाही, त्याला दुर्दैवी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने म्हटलंय. आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोण त्याचं वर्णन करत असताना, मोक्ष रेख्याला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. हा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान आहे. दुर्दैवी कोण, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने हा दुर्दैवी आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोण, तर मोक्ष रेख्याला भाग्य विनटला, हा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोण आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने दुर्दैवी कोण, तेही वर्णन ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये केलेले आहे. नाही जासी भक्ती तो पतित भक्त, पुढे हरिसीन भजत दैवत. दैवत शब्दाचा अर्थ आहे दुर्दैवी. जो परमात्म्याची भक्तीच करत नाही त्याच्यासारखा दुर्दैवी कोणता नाही. दोन मुद्दे सांगेल तुम्हाला. पैसे जर असले तर माणसाने दान धर्म करा आणि गरिबी असली तर भक्ती करा. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. आपण श्रीमंत नाही, गरीब आहे ना, मग आपण सेवा करा. आपण दान धर्म करू शकत नाही, परमात्म्याची भक्ती करा. पण आपल्याजवळ पैसे आहे ना, पैसा, मग दान धर्म करा. पण नेमकं असं असतं, जो श्रीमंत मनुष्य आहे तो म्हणतो का रे काय आपल्या सप्त्या आपल्या गावात, आणि तो विण्याचा पारा घेईन ना म्हणतो मी. श्रीमंत मनुष्य असला तर दान धर्म करा आणि गरीब असला तर भक्ती करा. नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिसीन भजत दैवहत. त्याला करंटा म्हटलाय. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. आणि भाग्यवान कोण, सदैव सौभाग्य तोची हरिरंगिनाचे. दुर्दैवी आहे जो देवाचं नाव घेत नाही. आता ज्ञानोबारायांनी भाग्यवान कोणतेही सांगितलेलं आहे. हरिनामसार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोण. आणि हा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने करंटाही आहे तोही सांगितला, आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे तोही सांगितला. म्हणून तोच खरा भाग्यवान आहे की जो परमात्म्याच्या भक्तीला लागलाय. हे बघा, एक लक्षात ठेवा. आता हा एक विषारी आणि काय तर व्हायरस आहे, विषाणू आहे. प्रत्येकाला माहिती आहे कोरोना. आत्मीयता राहिली का सांगा बरं. किती जवळचा नातेवाईक असला तो जर अचानक घरी आला तर पहिले आपण तोंडाला रुमाल लावतो, कोरोना तर नाही झाला. आत्मीयता संपली, आत्मीयता नाही राहिली. कुणालाही कोणाच्या जवळ बसावं वाटत नाही. अर्थात मरणाची भीती आहे. पण एक वाक्य सांगू तुम्हाला, तसं पाहायला गेलं तर कोणी मरतच नाही. पण हे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने आहे. ते सांभाळणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने स्वतःला सांभाळलं पाहिजे, कारण आपल्याला परमार्थ करायचा आहे. पण एक वाक्य सांगेल तुम्हाला, जाते नहीं है कोई दुनिया से दूर चल के, जाते नहीं है कोई दुनिया से दूर चलते, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. आपण कुठे जातोय काला कपडे बदलून येतो फक्त. इथून गेले जर समजा मेलो, मेल्यानंतर दुसरे कपडे घालून येतो. जाता नहीं है कोई दुनिया से दूर चलते चल के, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. पण भीती आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भीती आहे. आत्मीयता संपली, एकमेकाविषयीचा जिव्हाळा संपला. किती जवळचा मनुष्य असला असू द्या,
परवा ते साक्रीमध्ये घटना घडली ते सांगतो तुम्हाला. म्हणजे जवळजवळ 5-6 जूनची गोष्ट आहे. तो मनुष्य वारल्यानंतर आता त्याला कोरोना होता नव्हता तो पुढचा भाग आहे. पण मेल्यानंतर पत्नी देखील पतीच्या शेवटच्या अंतिम दर्शनाला जाऊ शकली नाही. काय जीवन आलाय सांगावं. वारले ते. वारल्यानंतर मुलगा होता मुंबईला. तो मुलगा वारायच्या आधीच आला, पण तोही क्वारंटाईन झाला आणि नंतर मग त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण वडील त्याचे वारले. वारल्यानंतर बापाचा चेहराही पाहता येत नाही. हो, कोरोना ज्याला झालाय त्याचा चेहरा तरी पाहता येतो का? त्याला कुठलं स्नान आहे का? त्याचा कुठला अंतिम विधी आहे का? त्याला तिळांजलीही देता येत नाही. क्षणभंगुर जीवन की कलिका कल्परात को जान खिली न खिली. म्हणून उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढोरी वाचोनी दुजा नाव ठाव नाही कोठे. करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट, जव नाहीच पेट घात पडिला काळाचा. कसं जीवन झालंय पाठ. किती श्रीमंत असू द्या. मला मग इथे यायच्या आधी एकाने दाखवलं, मला सांगितलं 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी एका माणसाची मुंबईला. 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारा मनुष्य ज्या वेळेला मेला त्यावेळेला त्याच्यासोबत त्याच्या नातेवाईकांपैकी एकही नाही. त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला स्मशानभूमीमध्ये नेलं आणि जाळलं. 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. आपल्या 3 खोल्या असतात, एक पांडी असते, काय म्हणतात त्याला ते, शेत 1-2 बिघ्याचं, पण तरी हाती 1.5 पान वरती करी मान. असंच आपली अवस्था आहे. 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, पण अंतिम अवस्था पहा काय. इंदूरला एक घटना घडली. असाच श्रीमंत मनुष्य आताच या कोरोनाने वारला. स्वतःचा मुलगा देखील तिथे बापाजवळ गेला नाही. आपल्याच जळगाव जिल्ह्यातले माजी खासदार हरिभाऊ जावळे वारले. त्यांचे ते अंतिम ते दहन पाहिलं मी त्याच्या मोबाईलवर. इलेक्ट्रिक याच्यामध्ये जाळलं त्यांना. मुलगा होता तिथे, फक्त तोही लांबून स्पर्शही नाही करता आला नाही. काही करावं वाटत नाही, कारण प्रत्येकाला भीती आपण मरू. 2-3 मुद्दे सांगेन तुम्हाला. सर्वात जास्त प्रिय माणसाला जीवनामध्ये पैसा आहे. पैशापेक्षा प्रिय आहे आपली पत्नी. पत्नीपेक्षा प्रिय आहे आपला मुलगा. मुलापेक्षा प्रिय आहे स्वतःचा देह. आणि स्वतःच्याही देहापेक्षा प्रिय आहे आपला जीव. अंतिम सत्य आहे आपला जीव सर्वांना प्रिय आहे. यमात्मा परानंदा परप्रेमास्पदम यतः. आपल्या जीवापेक्षा दुसरं माणसाला जगामध्ये प्रियच नाही. यमात्मा परानंदा परप्रेमास्पदम यतः. मृत्यू माणसाने नित्य डोळ्यासमोर पहा आणि सत्कर्म करा. पुढच्या क्षणाला आपल्याला काय होईल हे सांगता येत नाही. साधारण नुसता थोडासा खोकला जरी वाटला की समोरच्या माणसाला वाटतं कोरोना झाला. थोडासा अंगाला ताप आला की असं वाटतं की आपल्याला आजार झाला. भीती आहे प्रत्येकाला. भीती आहे, पण त्या भीतीतून सुटण्याकरता जे परमात्म्याचं स्मरण करायला पाहिजे ते कोणी करत नाही. ते कोणी करत. भीती आहे ना, जव नाही चपेट घात पडला काळाचा. उठा उठा करा करा लागपाठ धरा पंढरीची वाट. कुठे आहे पण त्याच्याकरता, त्याच्यातून सुटण्याकरता, मृत्यूच्या भयातून सुटण्याकरता उपाय काय आहे? शरण गेले पंढरी राया. तो उपाय आपण नाही करत. आता हे जे हा जो एक काल आलेला आहे कोरोनाचा काल, याला प्रारब्ध म्हणतात. पण प्रारब्धामध्ये 2 प्रकार आहे. एक आहे वेष्टी प्रारब्ध आणि एक आहे समष्टी प्रारब्ध. वेष्टी प्रारब्ध हे ज्याचं त्याला भोगावं लागतं, पण समष्टी प्रारब्ध सर्व जगाचं आहे. आता हे प्रारब्ध केवळ भारताचं नाही, हे प्रारब्ध केवळ आपल्या महाराष्ट्राचं नाही, हे प्रारब्ध केवळ आपल्या गावाचं नाही, हे प्रारब्ध पूर्ण जगाचं आहे, पूर्ण पृथ्वीवरच्या लोकांचं आहे. म्हणून याला म्हणतात समष्टी प्रारब्ध. काहींना मृत्यूची भीती आहे, काहींना त्या आजाराची भीती आहे, आणि काहींच्या जवळच्या लोकांना तो आजार झाला त्याची भीती आहे, काहींना आपल्याला होईल याची भीती आहे.
आज प्रत्येकाचं जीवन हे भयग्रस्त झालेलं आहे. भीती आहे ना, त्या भीतीतून जर सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, फक्त परमात्म्याचं स्मरण. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. तुकोबाराय म्हणतात, भवरोगा ऐसे जाय अनिक काय शिल्लके. काय आहे ते? पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवे. परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. तुम्हाला मी प्रार्थना करेल, मागे त्या व्हॉट्सअपवर ते श्लोकही पाठवले होते, 2 मंत्र 2-3 मंत्र. आता पण इमानदारीने सांगा, कोण नित्य जपत? खरं सांगा बरं, हात वर करा बरं. नित्य नेमानं कोण जपत? बाकीचे सांगा बरं. आता करा हात वर. कोण जपताय रोज? वा वा, करा बरं हात वर. अजून पुढे महिला मंडळी एकही नाही. राम 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 राम. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा. पुण्याच्या फलाची इच्छा आहे, पण पुण्य करायला तयार नाही. पुण्याचं फल आहे सुख. सुखाची प्रत्येकाला इच्छा आहे, पण करायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याचं कारण सांगू तुम्हाला, न जपायचं कारण आपला विश्वास कमी पडतो. आपण दिवसातून 3दा काळा पिऊ, पण राम नाही म्हणणार. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा. म्हणजे आपला विश्वास जेवढा पाहिजे तेवढा नाहीये. एका गावला एक दूध, मला वेळ सांगा बरं, संपला वाटतं, आपल्याला भजन करायचं आहे थोडा वेळ. एका गावला एक बाई दूध द्यायला यायची, 1-अर्धा घंटा करू. एका गावला एक बाई दूध द्यायला यायची. एका ब्राह्मणाकडे अशीच पोथी चालू होती. त्या पोथीमध्ये येषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या वेशित चेतसाम अनन्याश्चिंतयन्तो माम. परमात्म्याचं जर अनन्यतेने स्मरण केलं तर परमात्मा संसार सागरातून तारून नेतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्या बाईने तेवढंच वाक्य ऐकलं, दूध टाकलं आणि निघाली. दूध देत, गवळ्याची बाई दूध देत होती, तेवढं दूध टाकलं भांड्यामध्ये. तेवढंच पुराण त्या पोथी सांगणाऱ्याकडून ऐकलं की परमात्म्याचं नामस्मरण केलं तर परमात्मा संसार सागरातून तारून नेतो. तेवढंच ऐकलं आणि गेली बाई. आता समजा आपलं इकडच्या पार गाव आहे, तिकडच्या पारची बाई होती ती. आता नेमकं 8 दिवसांनी पाऊस झाला, नदीला पूर आला. नदीला पूर आला, पुराणिक बुवाने पोथी बंद करून टाकली. पूर आलाय बा, पोथी बंद ठेवा. गावातले लोकही कसे काय येतील पोथीला? ते बाई दूध द्यायला करता तिला या गावात यायचं होतं. या गावात विचार केला, नदीला पूर होता, नाव नव्हत्या, नावाही बंद होत्या. ती नदी जवळ आली. आल्यानंतर तिला त्या पुराणिकाचं वाक्य आठवलं, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा. परमात्म्याचं जर स्मरण केलं, राम राम म्हटलं तर संसार सागरातून देव तारून नेतो. आता आपल्या गावची नदी आहे. तिने ती किटली हातामध्ये घेतली दुधाची, डोळे बंद केले, राम 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 म्हणत 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 नदीच्या ऐल तीराला आली. पाण्यावर तरुण आली. पाण्यात बुडाली नाही, पाण्यावरून चालत आली. जसं आपण जमिनीवरून चालतो तसं ती पाण्यावरून चालत आली. ज्या वेळेला ती पाण्यावरून चालत आली, गावात आली. गावात आल्यानंतर दूध वाटायला लागली. पुराणिकाच्या घराजवळ आली. ब्राह्मण बुवाच्या आवाज दिला, दूध घ्या म्हणून. ते ब्राह्मण बुवा घरामध्ये बसलेला होता, विचार करतो. दुधाचं भांड घेऊन त्याची पत्नी आली. ब्राह्मण बुवाही बाहेर आला. त्या बाईला विचारलं, बाई नावे ना आली काय? म्हणे नाही, नावा बंद आहे. म्हणजे तू, आम्हाला असं वाटलं की आज आम्हाला कोराच चहा प्यावा लागेल, तू आली कशी? बाई म्हणायला लागली, महाराज तुम्ही तर सांगितलं होतं 8 दिवसापूर्वी की परमात्म्याचं स्मरण केलं तर परमात्मा संसार सागरातून तारून नेतो. हे तर आपल्या गावची छोटीशी नदी आहे. ब्राह्मण भाऊ म्हणायला लागला, बाई पुराणातले वांगे पुराणातच चालतात, असं कुठे शक्य आहे का? म्हणे वा मी आले. ब्राह्मण भाऊला विश्वासच नव्हता. म्हणे आता तू परत जाशील? म्हणे हो. लगेच बाईने दूध संपलं वाटणं आणि लगेच गेली नदीवर. ब्राह्मण बाई सोबत गेला. असं कुठे शक्य आहे का? ब्राह्मण बाई सोबत गेला. नदीच्या काठावर गेल्यानंतर ती बाई लगेच राम 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 म्हणत बरोबर जसं जमिनीवर चालावी तशी तिकडच्या तीराला गेली. ब्राह्मण बाला म्हणायला लागली, बघा आले की नाही मी देवाचं नाव घेत घेत, तुम्ही सांगितलं तुमच्या उपदेशाचा परिणाम पहा माझ्यावर, भगवंताच्या नावावर विश्वास पहा, मी पहिलं तीराला ऐल तीराला आले. ब्राह्मण बावन म्हणायला लागली, बा तुम्ही पण या, राम राम म्हणा, या इकडे. त्याच्या मनात कुठे विश्वास होता?
त्याने नदीमध्ये पाय टाकला, राम अरे बुडू का आपण, कशाला तर पाण्यात पाय टाकता बरोबर एकदम कमरे बरोबर पाण्यात गेला, मागे सरला. उपाय कोणी सांगितला होता? फल कोणाला मिळालं? ऐकणाऱ्याला, सांगणाऱ्याला मिळालं का? तसं तुम्हाला फल मिळेल, मला मिळणार. विश्वास जर माझा कमी पडला तर फायदा आहे का? म्हणून विश्वास महत्वाचा आहे. येशा मम समुद्रता मृत्यू संसार सागर. तो विश्वास देवाच्या नावाविषयी पाहिजे, आणि ज्याला देवाच्या नावाविषयी विश्वास आहे, परमात्म्याच्या नावावर ज्याला विश्वास आहे, परमात्म्याच्या भक्तीवर ज्याला विश्वास आहे, परमात्म्याच्या क्षेत्रावर ज्याला विश्वास आहे, आणि अशा विश्वासाने जो परमात्म्याला शरण गेलाय तो को बराय म्हणतात, तो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. काय परिणाम आहे त्याचा शरण जाण्याचा? तरले तर ती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. भगवंताच्या नामाचा हा परिणाम आहे. एक सांगू तुम्हाला, विश्वास ठेवा, खरं सांगतो, विश्वास ठेवा. एखाद्या वेळेला जर मन उद्विग्न झालं घरातील प्रपंचातील काही भांडणामुळे, काही उपद्व्यापामुळे, हो तर प्रपंच आहे असं एक मन आहे ना, भांड्याला भांड काय म्हणतात ते, आणि ज्याला भांड्यांचा आवाज होऊच नाही असं वाटत असेल त्याने भांडे टाकून द्या, घरातून सोडून द्या, आवाज होईल का? मग पण होत असतात. भांड्याला भांड लागल्यानंतर आवाज होतो. पण एक सांगतो तुम्हाला, समाधान जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाच्या नामस्मरणाशिवाय तुम्हाला समाधानच मिळणार नाही. थोडासा वादविवाद झाला ना प्रपंचामध्ये, एक काम करायचं, वाद होत असताना हा एकट्याचा वाद होत नाही. वाद होण्याकरता स्वभिन्न लागतो, स्वबलवान लागतो आणि स्वविरोधी लागतो. या तीन गोष्टी लक्षात ठेवा, स्वभिन्न, स्वबलवान आणि स्वविरोधी. एखाद्या घरामध्ये म्हणा, एखाद्या कुठेही म्हणा, वाद होण्याकरता तीन गोष्टी लागतात. स्वभिन्न, आपल्यापेक्षा तो व्यक्ती भिन्न लागतो, आपल्यापेक्षा बलवान लागतो, आणि आपल्यापेक्षा आपला विरोधी लागतो. ज्यावेळेला समोरचा व्यक्ती आपल्या विरोधी असेल त्यावेळेला वाद होईल, ज्यावेळेला समोरचा व्यक्ती आपल्याहून भिन्न असेल त्यावेळेला वाद होईल, आणि ज्यावेळेला समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा बलवान असेल त्यावेळेला वाद होईल. महत्वाचा उपाय सांगतो जीवनामध्ये, एक वेळेला खायला नाही मिळालं तर चालतं जीवनामध्ये, पण कोणत्याही घरामध्ये कलह नको आहे, कोणत्याही घरामध्ये वाद नको आहे, कोणत्याही कार्यामध्ये वाद नको आहे. रामायणातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला 14 वर्षानंतर वनवास संपल्यानंतर भगवान घरी आले आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर भगवंताचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर सर्व आनंदाचं वातावरण आहे तिथे अयोध्येमध्ये. पण अशा वातावरणामध्ये एक वेळेला एक गुप्तचर राम प्रभू जवळ आला आणि असा उदास होता. राम प्रभूने त्याला विचारलं, अरे बाबा नगरातली काय बातमी आहे? त्यावेळेला त्याने सांगितल्या घटना, पण तो उदास दिसला. राम प्रभूंनी त्याला विचारलं, काय झालं काय? नाही म्हणे, काही देवा सर्व व्यवस्थित आहे, पण आला की मागचं सर्व पुसावून जातं. पण काय म्हणे? पण काही नाही, एक घटना अशी घडली की एका व्यक्तीची पत्नी तिच्या माहेरी गेलेली होती आणि माहेरून येत असताना तिला रात्र झाली. रात्र झाल्यामुळे ती इकडे तिच्या पतीकडे पोहोचू शकली नाही, म्हणून ती एका ठिकाणी रात्रभर थांबली. दुसऱ्या दिवशी आली, त्यावेळेला तिच्या पतीने तिला घरात घेतलं नाही. संसारामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे सज्जनो. परमार्थामध्ये जसा विश्वासाची गरज आहे तसं संसारामध्ये देखील विश्वासाची गरज आहे. विश्वास जर नसेल ना तो संसार कधीच सुख देणार नाही. पती पत्नीचा एकमेकावर विश्वास पाहिजे, भावाभावांचा एकमेकावर विश्वास पाहिजे, मुलाचा बापावर विश्वास पाहिजे, बापाचा मुलावर विश्वास पाहिजे, मित्राचा मित्रावर विश्वास पाहिजे. सांगेल तुम्हाला 6 कारण आहे मित्र कशाला म्हणतात. आता पुन्हा आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये. 6 गोष्टी आहे त्याच्यामध्ये. पापा निवारयति योजयति हिताय, गुह्यंच गोती गुणान प्रगटी करोती, आपदगतंच न जहाती सद्मित्र लक्षणम इदम. 6 लक्षणं सांगितलेले आहेत. जो मित्र खरा आपल्या मित्राला पापापासून दूर करत असेल तो खरा मित्र आहे. नाही तर घे अर्धी तू घेणे अर्धी मी घेतो, तो मित्र नाही. मग पापा निवारयति योजयते हिताय, त्याला खरा मित्र म्हणतात, त्याला खरा भाऊ म्हणतात की जो स्वतःच्या भावाचा उत्कर्ष करण्याकरता प्रयास करेल. राम प्रभू म्हणायला लागले, काय झालं म्हणे? काय नाही देवा, असं असं झालं.
म्हणले मग ती बाई कुठे आहे? म्हणे ती बाई न्याय मागण्याकरता आली दरबारामध्ये, पण मंत्र्यांनी तिला आतमध्ये येऊ दिलं नाही. रात्र होती, सांगितलं प्रभू झोपलेले आहेत. भगवान म्हणायला लागले त्या बाईचा शोध आताच्या आता घ्या. पूर्ण नगर शोधलं, परंतु ती बाई सापडली नाही. आणि मग चर्चा त्या गुप्तचराने सांगितली, अशी अशी चर्चा आहे. त्यावेळेला एक व्यक्ती असं बोलला की भगवंताच्या लक्षात आलं, एक रात्रभर पत्नी दुसऱ्याकडे राहिल्यामुळे त्या माणसाने जर पत्नीला घरात घेतलं नाही. त्याने उदाहरण दिलं की एक व्यक्ती असं बोलला की सीता 6 महिनेपर्यंत रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये राहिली आणि परमात्म्याने सीतेला घरात घेतलं. भगवंताला ते योग्य वाटलं नाही. वास्तविक पाहायला गेलं, माता सीता अग्निस्वरूप आहे, पवित्र आहे, निष्कलंक आहे, सर्वांना माहिती आहे. देवाला माहिती, आपल्याला माहिती आहे, देवाला माहिती नाही. देवाने तिथे विचार केला. राजाचं कर्तव्य सांगतो सज्जन हो तुम्हाला, मुख्य माणसाचं कर्तव्य सांगतो तुम्हाला सज्जन हो. राजाचं असं कर्तव्य आहे, राज्य कारभार करत असताना वेद मत, एक आहे संत मत, एक आहे लोकमत आणि एक आहे राजमत. या 4 मताचा विचार करून जो राजा राज्य कारभार करतो त्याच राजाचा राज्य सुव्यवस्थित चालतं, नाही तर नाही चालत. परमात्म्याने विचार केला, माझ्या राज्यामध्ये एक व्यक्तीचं का होईना जर असं मत माझ्याविषयी असेल तर मग मला या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि भगवंताने माता सीतेचा त्याग करून उदाहरण कशा करता सांगितलं. याचा अर्थ परमात्म्याला 101% माहित आहे की सीता माता निष्कलंक आहे. तुम्हाला आम्हाला माहित आहे, सर्वांना माहिती आहे. पण एक मत जर आपल्या राजमताच्या आडवं येत असेल तर आपण आपला काहीतरी विचार केला पाहिजे. भगवंताने लगेच तिथे विचार केला. जीवनामध्ये सज्जन हो, एक प्रयास नेहमी असा करा की आपल्यापासून कुणालाही त्रास होणार नाही असं जीवन जगा. हा खूप मोठा परमार्थ आहे. आपल्यापासून जर कुणाला त्रास होत असला तर माणसाने तिथून आपल्याला स्वतःला बाजूला करून घेतलं पाहिजे. आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये असं जीवन जगा. दुख देने से ज्यादा, दुख खाने से ज्यादा दुख देना हानिकारक है. दुःख देना हानिकारक. आपल्या शरीराला जर जखम झाली तर आपल्याला किती वेदना होतात, तसं आपल्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला आपल्या शब्दाने जर जखम होत असेल तर आपल्याला त्याच्या वेदना किती होतील या विचार केला पाहिजे. विचार. विश्वास, जसा परमार्थामध्ये विश्वास महत्वाचा आहे तसा संसारात देखील विश्वास महत्वाचा आहे. आणि विश्वास जर नसेल तर ते जीवन कधीच सुखी होऊ शकत नाही. ते संसारातलं असेल का परमार्थातलं असेल. जिथे विश्वास नाही तिथे सुख नाही, जिथे विश्वास नाही तिथे समाधान नाही. म्हणून देवाच्या नावावर विश्वास पाहिजे. काय विश्वास पाहिजे? तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. सांकेत्यम पार्यास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेष अगारम विदु. संकेताने जरी देवाचं नाव घेतलं तरी उद्धार आहे. सांगू तुम्हाला, औदासीन्य जीवनामध्ये आलं की एकच काम करा. ज्यावेळेला घरामध्ये थोडासा वादविवाद झाला, औदासीन्य आलं की एक काम करा, एकांतामध्ये बसा आणि 1 तास पर्यंत देवाचं नामस्मरण करा. गीता जर वाचता येत असली तर गीता घ्या आणि गीतेचं अध्ययन करा, गीतेचं पारायण करा. विष्णू सहस्रनाम वाचता आलं तर विष्णू सहस्रनामाचं पारायण करा. आपले माळ घ्या हातामध्ये, माळ जपत राहा 1 तास. 1 तासामध्ये जर आपण अंतःकरणपूर्वक देवाचं नामस्मरण केलं तर ती औदासीन्यता दूर झाल्याशिवाय राहतच नाही. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो आणि सेवा संपवतो. माणसाने आग्रह शून्य असलं पाहिजे. आग्रह शून्य कसं? मी म्हणतो तेच खरं, मी म्हणतोय तेच खरं, माझा मुलगा म्हणतो ते खरं नाही, माझा बाप म्हणतो ते खरं नाही, माझी आई म्हणते ते खरं नाही, माझी पत्नी म्हणते ते खरं नाही, माझी सासू म्हणते ते खरं नाही, माझी सून म्हणते ते खरं नाही. असा आग्रह धरणं म्हणजे पाप आहे. मी म्हणतो तेच खरं असं कधीच देऊ नये. माणसाने आग्रह शून्य असावं. माझं वाक्य लक्षात ठेवा, नेहमी करता तुम्हाला खूप आनंद देईल. आग्रह शून्य असं जीवनामध्ये की मी म्हणतो तेच खरं, हा आग्रह सोडून द्या. होतं काय नेमकं, कशामुळे काही गोष्टी घडतात, आपल्याला असं वाटतं की मी जे बोलतोय तेच खरं आहे, समोरचे बोलताय ते चुकीचं आहे. असं नाही असू शकत. म्हणून आग्रह शून्य असावं. आणि जर आपलं बोलणे सत्य असलं ना तर आपल्याला आपल्या सुख समाधानाकरता प्रयत्नच करायची गरज नाही, तो मिळणारच आहे.
आपलं जर सत्य आहे ना, तर आपल्याला त्याच्याकरता प्रयत्न करायची गरज नाही, ते आपल्याला मिळणारच आहे. म्हणून आग्रह शून्य असावं, विश्वास असावा देवाच्या नावावर. पुन्हा एकदा सांगतो, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले, भवरोगायसे जाय अनिक काय शुल्लके, राम तत्वोधिकम नाम इतिमे निश्चला मती, त्वयिका तारिता अयोध्या नामनाच भुवनत्रयम्. परमार्थ करणारा व्यक्ती असू द्या का परमार्थ न करणारा व्यक्ती असू द्या, नामस्मरणावर विश्वास ठेवा. घरामध्ये जर सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, जीवनामध्ये आनंदी व्हायचं असेल ना, तर देवाच्या नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. तरले तरतिया बरवसा नामधारकाचा ठसा. असं ठिकाण कोणतं आहे की ते भुक्तिमुक्तीचे ते स्थळ, गोळे भाविका निर्मळ. तुका गाईले पुराणी, तुका म्हणे वेदवाणी. असं श्री क्षेत्र पंढरपूर आहे. आपण मनाने त्या परमात्म्याचं स्मरण करा, मनाने त्या परमात्म्याचं ध्यान करा, मनाने त्या परमात्म्याचं दर्शन करा आणि असं समजा की आपण पंढरपूर मध्ये आहोत. अशा न्यायाने परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये चालू ठेवा. हा खूप मोठा महाभयंकर काल आलेला आहे, सांभाळून राहा. कारण उद्धरेद आत्मनात्मानम ही जशी परमार्थातली अवस्था आहे, तशी व्यवहारातली देखील एक अवस्था सांगतो. असं समजू नका की आपल्याजवळ तो आजार येणारच नाही, असं समजू नका. सावधान राहा. कारण बघा, जीवन जर असेल तर सर्व गोष्टी घडतील, जीवन जर गेलं तर काहीच नाही. पावला हा देह कागताली नाही, न घडे ते उपाय घडो आले. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे क्षण एक नर देह. आपण जर म्हटलं देवाला की 1 किलो सोनं घे आणि 2 वर्ष जगू दे, चालेल का? न मिळे क्षण एक नर देह. म्हणून मिळालाय ना, त्याचा सदुपयोग करून घ्या, ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. नामस्मरण जास्तीत जास्त रोज, आता जेवढे प्रवचन आलेले तेवढेच नाही, जे घरी आहे ते, जे झोपले आहे ते, त्यांनाही सांगा रोज कमीत कमी 1 तास नामस्मरण करा. तो रोग असू द्या का महारोग असू द्या, आपलं काहीच बिघडू शकणार नाही. पण जर विश्वास नसेल तर मग आपण काही सांगत नाही. म्हणून विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. पुन्हा एक सांगतो अजून. तुम्ही म्हणाला केव्हाच सांगताय, असं एक सांगताय टाईम किती झाला. पुन्हा एक सांगतो. शेवटी एक नशीब सांगतो. ज्याचा मृत्यू आला त्याला कोणीच वाचवू शकत नाही, आणि ज्याचा मृत्यू, ज्याचं प्रारब्ध संपलेलं नाहीये, त्याला कोणीच मारू शकत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. श्री हरिहर बाबा की जय. श्री गंगागिरी महाराज की, तापी मैया की जय. विठला विठला विठला.